3-4 वर्षानंतर आज मी पुन्हा अशी रंगपंचमी खेळली आणि बाबूची ही पहिलीच रंगपंचमी आहे। त्या अगोदर नमस्कार, मी पूजा आणि हा माझा बाबू। आज आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही सगळे मिळून रंगपंचमी सेलिब्रेट करणार आहोत आणि खरं सांगायचं तर 3-4 वर्षानंतर मी पुन्हा या लेवलची रंगपंचमी खेळत आहे। पुणे नाशिकला असताना फॉर्मल रंगपंचमी खेळलो, पण ह्यावेळेस फुल ऑन राडा। पुण्यामध्ये सहसा होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनला रंग खेळतात, पण इकडे कराडला होळीच्या 5 दिवसानंतर म्हणजेच रंगपंचमीला रंग खेळतात। सकाळपासूनच खाली पार्किंगमध्ये सगळे जमले होते। पिचकारी, रंग, पाणी आणि खूप सारा उत्साह। आणि यावर्षीची सगळ्यात स्पेशल मोमेंट म्हणजे बाबूची ही पहिलीच रंगपंचमी। आम्ही खाली येईपर्यंत सगळे रंगांनी भरलेले होते। आम्ही खाली आल्यानंतर सर्वांनी अगोदर आम्हाला रंग लावले आणि नंतर बाबूला। मला अगोदर खूप भीती वाटली की हे सर्वांचे असे चेहरे गोंधळ पाहून बाबू घाबरेल की काय, पण असे काहीच न होता त्याने खूप एन्जॉय केला। तो सर्वांना ऑब्झर्व करत होता आणि खुश होत होता। त्याला पाहून मी पण खुश झाले। तसेच स्वरूपची ही पहिलीच रंगपंचमी होती आणि त्याने खूप एन्जॉय केला। खरंच आयुष्य बदलतं, पण सणांची मजा तशीच राहते, फक्त सोबतची माणसं बदलतात। आजची रंगपंचमी माझ्यासाठी खूप स्पेशल होती, कारण आता मी फक्त रंगात नाही, आईपणाच्या आनंदात रंगून गेले आहे। तुम्ही कधी खेळता रंगपंचमी, धुलिवंदन का रंगपंचमीला, ते नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर घरी येऊन बाबूचे थोडे व्हिडिओज फोटो काढून त्याला अंघोळ घालून झोपी लावले आणि नंतर मी फ्रेश होऊन आमच्यासाठी नाश्ता बनवला। तर अशी होती आमची रंगपंचमी सेलिब्रेशन। नेक्स्ट व्हिडिओ हा वुमेन्स डे सेलिब्रेशन आहे, त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत